नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गोबी मंचुरियन तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतीलच, पण आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे रेसिपी आलू गोबी मंचुरियनची. त्याशिवाय आज मी जी आलू गोबी मंचुरियनची रेसिपी ती बनवत आहे ती थोडी वेगळी आहे, कारण आता आपण मैद्याचा वापर बिलकुल नाही करणार आहोत. तर ही रेसिपी पूर्ण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता कृतीला सुरुवात करूया. इथे सगळ्यात आधी मी कोबी इथे स्लायसरच्या सहाय्याने स्लाईस करून घेतला आहे व नंतर चाकूने तो बारीक चॉप करून घेत आहे. तर इथे आपल्याला कोबी जितका जमेल तितका बारीक चॉप करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही चॉपरचा वापर देखील करू शकता. त्याशिवाय मी घेतलेला आहे एक मीडियम आकाराचा बटाटा. तर त्याची साल काढून मी घेतलेली आहे आणि त्यानंतर किसणीच्या सहाय्याने मी तो इथे किसून घेणार आहे. तर इथे बटाटा किसताना आपल्याला तो डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचा आहे, कारण तो जर जास्त वेळ असा ठेवला तर तो काळा पडू शकतो. तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण बटाटा इथे किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला रेसिपीमध्ये वापरण्याआधी किमान 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्याचा स्टार्च पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण जो कोबी बारीक चॉप करून घेतला होता तो सगळा कोबी घातलेला आहे. त्यासोबतच मी इथे घालणार आहे गोबी मंचुरियनमध्ये 2 चमच चिरलेली ढोबळी मिरची. तसंच आपण जो बटाट्याचा किस छान धुवून ठेवलेला होता तो पण आपल्याला या भाज्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यासोबतच इथे घालणार आहे मी 1 चमच काळी मिरी पूड आणि 1 ते 1.5 चमच साधारणतः घालत आहे मी अद्रक लसूणची पेस्ट. तर आज आपण जे गोबी मंचुरियन बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ. तर इथे मैद्याचा वापर आपण न करता गव्हाच्या पिठाचा वापर करत आहोत. तर इथे सुरुवातीला आम्ही 2 चमच गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमच तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर आपण जे तांदळाचं पीठ या मंचुरियनमध्ये वापरणार आहोत त्याच्यामुळे आपल्या मंचुरियनना छान असा क्रिस्पी होतात, शेवटपर्यंत ते क्रिस्पी राहतात. तर चवीनुसार मीठ आणि 1 चमच सोया सॉस घालून हे मिश्रण आपल्याला छान अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे पीठ छान असं बाइंड झालं पाहिजे आणि जर ह्याच्यामध्ये बाइंडिंग कमी आपल्याला वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये परत थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकतो. तर हे मिश्रण मी आता छान इथे मिक्स करून घेत आहे. तर हे मंचुरियन करताना आपल्याला इथे जेवढा पिठाचा वापर कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे. तर आता मला ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं बाइंडिंग कमी वाटतं आहे, तर मी अजून ह्याच्यामध्ये 1 चमच तांदळाचं पीठ घालणार आहे. तर जेवढं आपलं मिक्सचरचं गोबी मंचुरियनच्या मिक्सचरचं बाइंडिंग चांगलं होईल तेवढे गोबी मंचुरियन फ्राय करताना आपलं तेलामध्ये कोबीचे किंवा बटाट्याचे कण सुटून तेल खराब होणार नाही. तर इथे मी 1 चमच तांदळाचं पीठ घालून पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी एकीकडे तेल मीडियम फ्लेमवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून किंवा तेलाचं बोट लावून आपल्याला या गोबी मंचुरियनचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. तर इथे मी अशा प्रकारे थोडंसं बोटाला तेल लावून छान ह्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेत आहे. त्याऐवजी तुम्ही जसं आपण पकोडे तळतो तसं डायरेक्ट हे मंचुरियन आहेत ते तेलात सोडले रँडमली तरी चालेल, तेही तसेच होतील. तर अशा प्रकारे आता मी हे सगळे बॉल्स इथे करून घेत आहे आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपण ह्या तेलामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मीडियम ठेवायची आणि हे सगळे बॉल्स आपल्याला या तेलामध्ये छान अगदी गोल्डन आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता मी हे जे बॉल्स आहेत मंचुरियनचे इथे रँडमली सगळे तेलामध्ये सोडत आहे. तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मीडियमच ठेवायचे आहे, जेणेकरून आपले बॉल्स पूर्ण आतपर्यंत जे कोबी आहे बटाटा आहे तो छान आतपर्यंत शिजेल आणि आपले मंचुरियन आहे ते आतपर्यंत छान क्रिस्पी होतील. जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वरून तर आपले बॉल्स छान गोल्डन दिसतील, पण आतमध्ये भाज्या कच्च्या राहतील आणि मग खाताना ते असे थोडेसे ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर सॉगी किंवा पिठोळ लागतील. तर इथे सगळे मंचुरियनचे बॉल्स मी असे तेलामध्ये छान तळून घेत आहे. तर आता हे सगळे मंचुरियन आपल्याला इथे छान अगदी खमंग आणि कुरकुरीत आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची आहे. चुकून जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपले मंचुरियन वरून तर छान गोल्डन कलरचे होतील, पण आतून ज्या भाज्या आपण घातलेल्या आहेत मंचुरियनमध्ये त्या कच्च्या राहू शकतात. तर इथे मिडियम फ्लेमवरती मी हे सगळे मंचुरियन तळून घेत आहे. तर हे जे मंचुरियन आज आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे समप्रमाणात वापरलेलं आहे. किंबहुना या मंचुरियनच्या रेसिपीमध्ये आपण पिठांपेक्षा भाज्या जास्त वापरलेल्या आहेत. त्यामुळे आपले हे जे मंचुरियन आहेत ते बराच
बऱ्याच काळासाठी छान अगदी कुरकुरीत राहतील आणि त्यांची चव जी आहे ती एकदम खमंग लागते. जर त्याऐवजी आपण याच्यामध्ये मैदा वापरला तर आपले जे मंचुरियन आहेत ते काही सुरुवातीला जरी कुरकुरीत लागले तरी काही वेळानंतर ते असे थोडे वातड होतात. त्यामुळे ही मंचुरियनची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असलीस मला मग कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर आपले सगळे मंचुरियन इथे छान अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघत असालच आपलं तेल इथे एकदम क्लिअर आहे. म्हणजे थोडे हे कोबीचे किंवा बटाट्याचे कण या तेलामध्ये सुटलेले नाही आहेत आणि त्यामुळे आपलं ते जे प्रपोर्शन होतं पिठांचं ते इथे एकदम अचूक पडलेलं आहे. तर आता आपले सगळे मंचुरियन इथे छान अगदी फ्राय करून झालेलं आहेत. तर आता कढईतलं तेल मी ते कमी करून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं 1 चमच कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं त्यामध्ये मी घातलेली आहे उभी चिरलेली हिरवी मिरची. त्यासोबतच अर्धा कांदा मी इथे रफली असा मोठासा चॉप करून घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घातलेला आहे. त्यासोबतच घातलेली आहे हिरवी मिरची आणि थोडीशी कांद्याची पात. त्या भाज्या आपल्याला अगदी 10 ते 20 सेकंदासाठी परतून घ्यायच्या आहेत. त्याचा क्रिस्पीनेस कायम राहिला पाहिजे आणि मग आपण आता ह्याच्यामध्ये घालत आहोत तळलेले जे आपले मंचुरियनचे बॉल्स होते ते. तर ह्या सगळ्यांना आपल्याला भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेऊया एकत्र आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत काही सॉसेस. तर सुरुवातीला मी घालत आहे ह्याच्यामध्ये 2 चमच टोमॅटो सॉस, तसंच घालत आहे 2 चमच डार्क सोया सॉस, थोडीशी काळी मिरीची पूड आणि त्यामध्ये घालत आहे मी 1 चमच कॉर्नफ्लोअर. तर इथे मी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतली आहे. तर 1 चमच कॉर्नफ्लोअरमध्ये 2 चमच पाणी अशा प्रमाणात मी इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेत आहे. तर हे जे गोबी मंचुरियन मी इथे बनवलेत ते एकदम ड्राय गोबी मंचुरियन आहेत. त्याऐवजी जर तुम्हाला ग्रेव्हीवाले मंचुरियन हवे असतील तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये पाण्याचं प्रमाण वापरू शकता, जास्त वापरू शकता. तर आता आपले गोबी मंचुरियन ते छान सर्व करण्यासाठी तयार आहेत. तर तुम्हाला ही गोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली ते मला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि आवडली असल्यास तेही मला कमेंट्सद्वारे कळवा. आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.